शेतकरी बांधवांनो, हा आपला 3.5 एकराचा तूर प्लॉट आहे। आता जर एकंदरीत तुम्ही बघितलं तर चांगल्या पद्धतीने ही तूर आपली आलेली आहे। आता याच्यामध्ये काय झालेलं आहे की काही शेंगा तयार झालेल्या आहेत आणि काही अजून पापड्याच आहेत, म्हणजे ती प्रोसेस अजून होत आहे। काही शेंगा जर बघितल्या तुम्ही तर इकडे वाळलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते। आता आजची जेमतेम 4 डिसेंबर एंडिंगपर्यंत ही आपली तूर हार्वेस्टिंगला काढणीला यायला पाहिजे तसं आपल्याला वाटते। कारण जेमतेम फक्त आत्ता ह्या ज्या पापड्या भरण्याची अवस्था पूर्ण झाली की वाळण्याचीच अवस्था सुरू होईल। कारण पानं जर बघितले तर तुम्ही पिवळी पडायला लागलेली आहेत। आता मित्रांनो, आपण जेव्हा या तूर पिकाची लागवड केली होती म्हणजे 12 जूनला, तेव्हापासून आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवले, सुरुवात कशी केली, कशा पद्धतीने लागवड केली, त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड केल्या। आणि ज्या काही गोष्टी झाल्या म्हणजे आता फुलावस्थाच आहे किंवा कळी अवस्थाच आहे किंवा शेंग अवस्थाच आहे, अशा सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये सांगितल्यासुद्धा होत्या। परंतु मित्रांनो, जमिनीनुसार आता वाण जर बघितलं आपण तर अंकुरचं चारू सगळीकडे सगळ्या क्षेत्रामध्ये आपलं आहे, परंतु वातावरणानुसार जमिनीच्या प्रकारानुसार त्या गोष्टी होत राहतात। आता वरती जर बघितलं म्हणजे इथपर्यंत, तर इथपर्यंत आपला सगळा प्लॉट असा अर्धी आपली शेती म्हणजे 1.25 एकर, तर पूर्ण ह्या शेंगा झालेल्या आहेत आणि ज्या काही राहिलेल्या आहेत शेंगा त्या टप्प्याटप्प्यानं होतील, म्हणजे डिसेंबर एंडिंगपर्यंत ही येऊनच जाईल। आणि खाली जर बघितलं, खाली पण तीच सिच्युएशन आहे, परंतु काही ठिकाणी पाणी जसं जसं निचरा, आता खाली जर बघितलं तर जमीन ही पाणी धरून ठेवणारी आहे, तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर कुठं फुलं अजून येत आहे, त्या फुलांना अजून पापड्या येतील, त्या गोष्टी होत राहतील। परंतु आता आपण म्हटलं होतं की आपण 3 फवारणी घेतली आणि 4थी फवारणी आपल्याला घ्यावं लागेल का? आता अशा अवस्थेमध्ये मित्रांनो, याला थोडंसंच राहिलेलं आहे, त्यासाठी आपण फवारणी काही घेणार नाही आहे, परंतु त्यासुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होऊन जातील। कारण ते प्रमाण जे आहे ते अल्प आहे आणि त्यासाठी आपल्याला पूर्ण शेतामध्ये फवारणी घेणं फारसं महागात पडेल असं आपण म्हणू शकू। असो, थोडक्यामध्ये आपण पारंपरिक पद्धतीने लागवड करत असतो, परंतु यावर्षी आपण थोडं चेंज केलं, लवकर या तूर पिकाची लागवड केली आणि त्याला सुरुवातीला पाणी देऊन वगैरे काढून नंतर मग याच्यामध्ये सोयाबीन घेतलं होतं। आता थोडक्यात तुम्हाला याच्यामध्ये सांगतो की कसं आपण 12 जूनला याची लागवड केली होती। लागवड तुम्ही बघू शकता की इथं 2 दाणे, 1 दाणे, 2 दाणे, 1 दाणे अशी लागवड आहे आणि अंतर जर बघितलं तर 1 फूट 1.25 फूट याच्यामध्ये अंतर आहे। पुढच्या वेळेस आपल्याला हे अंतर कमी करायचं मित्रांनो, कारण जर बघितलं तर काय होते की त्याचं खोड छोटं राहत आहे। आता जर 2 दाणे आहेत, इथं बघितलं तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर 2 दाणे आहेत, इथं पण 2 दाणे आहेत। मग 2 दाणे न घेता आपण एकच दाणा घेऊ, परंतु याच्या मधात 1 दाणा घेऊ, मग काय होईल की सेम खोड त्याचे जाड होतील, असं एकंदरीत होईल। म्हणजे 1.25 फूट न ठेवता 1 फूट, त्याहीपेक्षा कमी म्हणजे अर्धा फुटावर, म्हणजे 6-6 इंचावर आपण टोकनची एकंदरीत अरेंजमेंट करू आणि तशी लागवड घेऊ। कारण इथं तुम्ही बघू शकता की एकच जर दाणा असला तर त्याचं खोड चांगलं मजबूत होते आणि जाड होते, जर 2-3 दाणे असले तर ते कमकुवत राहते। इथं बघा, ह्या 2 दाण्यांच्या तुलनेत हा 1 दाणा चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे आणि त्या डेव्हलपमेंटमुळे काय झालं आहे की त्याला शेंगांचं प्रमाण, एकंदरीत फुटवे वगैरे त्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत। हे असं एकंदरीत आहे। नाहीतर आपण दरवेळेस काय करतो की साध्या पद्धतीने लागवड करतो, परंतु यावर्षी आपण ड्रिपच्या सहाय्याने आणि लवकर, पुढच्या वर्षी आपण यावर्षी यापेक्षाही लवकर 1 जूनच्या दरम्यान लागवडीचा प्रयत्न करणार आहोत। ह्याच एकंदरीत गोष्टी आणि शेंगांचं तुम्ही प्रमाणसुद्धा बघू शकता की चांगल्या पद्धतीने शेंगा आहेत। आता इकडे थोडासा निचरा होत नाही आहे जमिनीचा, ओलंच राहते, त्यामुळे ते थोडंसं कमी प्रमाण किंवा काय म्हणता येईल की त्याची अशी डेव्हलप झाली नव्हती तूर पिकाची, तरीसुद्धा चांगल्या पद्धतीने आता याला फुलं आले आणि हे टप्प्याटप्प्याने होतील। परंतु साहजिक आहे, डिसेंबर एंडिंगपर्यंत आपल्याला आपलं तूर पीक येईल अशी अपेक्षा आहे। आता असं आपण पूर्ण असं खाली जाऊ। यामध्ये आपण काय केलं होतं की एक 7 दिवसाचं झाल्यानंतर याच्यामध्ये आपण NPK एकरी 1 किलो सोडलं होतं, म्हणजे एकरी 1 तसं पडत नाही, ते एकरी 4-5 किलो असं पडते। कारण आपलं जे अंतर आहे हे 10.5 फुटाचं अंतर आहे आणि त्याच्यामध्ये 3.5 एकरामध्ये 33च ओळ आहे, म्हणजे एकरी 10च ओळी आपण असं म्हणू शकू। म्हणजे मग ते त्यानुसार ते प्रमाण खताचं झालं होतं। त्यानंतर काय केलं की आपण 5-6 दिवसांना सोयाबीनची लागवड केली, याच्यामध्ये
ट्रॅक्टरच्या सहाय्याने त्या गोष्टी केल्या. मग हे तूर पीक आपलं 25 दिवसाचं 30 दिवसाचं झालं तेव्हा आपण तिथं तुम्ही बघू शकता की पहिली शेंडे खुडणी तिथं केली होती. पुढच्या वेळेस आपण 30 दिवस न होऊ देता 25च दिवस, कारण जेवढं खाली शेंडे खुडणी तुम्ही कराल तेवढी खालनं ती तूर चांगली फुटायला मदत होते. आणि आपण काय केलं होतं की इकडून तिकडून तास घेतले होते. तर पुढच्या वर्षी आपण अंतर एक तर कमी करू, नाहीतर इकडून तिकडून तास घेऊ नये, म्हणजे त्याच्या डेव्हलपमेंटला तेवढा वाव मिळते आणि खालनं ते तूर फुटते. आज जरी बघितलं तर आपली तूर खूप खाली फुटलेली आहे, परंतु अजून त्याच्यामध्ये डेव्हलप काय म्हणता येईल थोडंसं आपण बदल केला तर काय की ही तूर पीक पूर्ण खाली टेकेल एवढं अशी भरेल ही तूर. आणि दोन्ही साईडने तशीच फरक जाणवत असेल तुम्हाला की या साईडनं थोडंसं कमी फुटवे आणि कमी हे दिसतात. तर काय आहे की सूर्यप्रकाश जसं जातो म्हणजे तिकडे पूर्व दिशा आणि इकडे पश्चिम दिशा, तर त्यामुळे काय होते की तसं जसा सूर्य जातो तशा पद्धतीनेच ते फुटवे म्हणजे त्या साईडनं जास्त फुटवे, जास्त शेंगा आणि जास्त एकंदरीत तूर त्या साईडनं झुकलेली आपल्याला पाहायला मिळते. असो, आता असंच आपण जर बघितलं तर तुम्ही बघू शकता की इथनं सुद्धा आपल्याला दिसते की चांगल्या पद्धतीने तूर पीक आपलं झालेलं आहे. पुढच्या वेळेस आपण काय करू की याच्यामध्ये जे अंतर आहे ते 10.5 फुटाचं एकतर 7.5 घेऊ, किंवा मग काय करू जर लवकर लागवड केली तर हे तूर पीक पूर्ण वरती जाते आणि हे अंतर झाकते सुद्धा कुठं, कारण तिकडे आपलं अंतर झाकलेलं आहे आणि थोडीशी दाट लागवड याच्यामध्ये आपल्याला घ्यायची आहे. परंतु मित्रांनो, जे आपण पारंपरिक पद्धतीने लागवड करतो त्यापेक्षा चांगल्या पद्धतीने आपली तूर आलेली आहे, म्हणून पुढच्या वर्षी आपल्याला त्याहीपेक्षा लवकर लागवड करून आणि थोडंसं याच्यामध्ये जे मी तुम्हाला गणित सांगितलं की 2 दाणे जसे आपण घेतो त्याच्यामध्ये एक दाणा घेऊन टोकनच्या सहाय्याने तशी लागवड करू. ते साहजिकच आपल्याला दिसून येते त्यातला फरक, कारण इथं बघ पुन्हा 1 दाणा आहे तर काय झालं आहे की त्याचं खोड चांगल्या पद्धतीने झालं. आणि दुसरं जर म्हटलं तर याच्यामध्ये त्याचा दुष्परिणाम पण आपल्याला जाणवतो. जर 2 दाणे असले तर 2 दाणे असताना त्याच्या फांद्या वरच्यावर न जाता खालीच फुटतात, परंतु हा जर 1 दाणा असला तर याच्या बघू शकता तुम्ही की वर जातात. तर याच्यात सुद्धा आपण थोडंसं स्टडी करून थोडंसं माहिती घेऊन त्या गोष्टी आपण करू, कारण आपल्याला तोटा नाही झाला पाहिजे, फायदाच झाला पाहिजे. त्या अनुषंगाने आपल्याला सगळ्या गोष्टी करणे गरजेचं आहे. कारण आता इथं बघा हे 2 दाणे जवळ आले तर या दोघांची स्पर्धा लागते एकमेकांसोबत आणि त्याच डेव्हलपमेंट त्याच ताकदीनं मग ते फुटवे, शेंगा, फुलं एकंदरीत त्याला होतात असं आपण म्हणू शकू. कित्येक ठिकाणी आपल्याला सांगितलंसुद्धा जाते तसंच. आणि छान असं तूर पीक. आता इकडे जसं आपण पूर्ण एक ओळ खाली जाऊ. आता काय आहे की जसं जसं निचरा होणारी जमीन आहे त्याला लवकर फुलधारणा, लवकर शेंगा होतात, परंतु जिथं निचरा होत नाही आहे तिथं काय होते की थोडं लेट. आता ही जी जमीन आहे खालची म्हणजे पूर्ण असं खाली, तर हा उतार आहे. उतार असल्यामुळे काय झालं की तो जो पाईप आहे त्या पाईपाच्या तिकडे शेंगा पक्केही झाल्यात, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, परंतु पाईपाच्या इकडे बरेचसे फुलं आहेत, बरेचसे अजून त्याला फुटवेसुद्धा आहेत, अशी अवस्था आहे. पाणी आपल्याला याला द्यायचं होतं, परंतु आपलं जर थोडा मोटरचा प्रॉब्लेम झालेला होता त्यामुळे आता पाणी लांबलं आहे. परंतु 2-3 तास जर शक्य झालं तर आपण याला पाणी देऊ, कारण शेंगांसाठी आपल्याला ते पाणी द्यायचं आहे, शेंगा पोसावण्यासाठी. तसं जर बघितलं तर चांगल्या पद्धतीने शेंगा पोसावलेल्या आहेत, परंतु नंतर आलेल्या ह्या पापड्या वगैरे त्या गोष्टी आपल्याला केल्या होत्या. मधात जे ढगाळ वातावरण आलं होतं त्यामुळे आपल्या खूप पापड्या गळून गेल्या, फुलंसुद्धा गळाले. इथं अशा अवस्थेमधल्या आपल्या सगळ्या पापड्या गेल्या होत्या, परंतु त्याला आपल्याला इलाज नव्हता. आपल्या हातात त्या गोष्टी कुठल्याच नव्हत्या. ज्या आपल्या हातात होत्या त्या आपण यावर्षी केलेल्या आहे आणि निश्चितच उत्पादनामध्ये त्याचा आपल्याला फरक जाणवेल. जेव्हा आपण हार्वेस्टिंग करू किंवा काढणी करू तेव्हा त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवू आणि एकंदरीत किती एकरी ॲव्हरेज लागला ते सुद्धा आपण सांगू याच्यामध्ये. खूप भारी ही तूर आहे. एकंदरीत तुम्ही कशी लागवड करता, काय करता, तुमचं तूर पीक कसं आहे, तुमची जर पाण्याची सोय असेल तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने लागवड करून थोडंसं उत्पन्न तुमचं वाढवू शकता. आपल्याला पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण लागवड करतो तेव्हा आपल्याला उत्पन्न होते एकरी 5 ते 6 क्विंटल, परंतु यावर्षी आपण अशा पद्धतीने लागवड केलेली आहे आणि त्याचा सुरुवातीपासूनच आपल्याला जो रिझल्ट आहे चांगल्या पद्धतीने दिसला आणि आत्तापर्यंतसुद्धा चांगला दिसला. कारण शेंगा एकंदरीत त्या जो पूर्ण जो घेर आहे तो जास्त आहे आणि जे पारंपरिकने लागवड करतो तर त्याचं काय होते की त्याला एवढे फुटवे नसतात आणि अंतरसुद्धा ते असं झाकत नाही आहे. तर एकंदरीत ह्या गोष्टी झाल्या त्या आपण सांगितलेल्या आहे. तुम्ही कमेंटद्वारे तुमचं तूर पीक कसं आहे ते सांगा. तुमचे एकंदरीत तुम्ही कुठली लागवड करता. आता अंकुरची 13-7 जी व्हेरायटी आहे ती याच्यापेक्षा लवकर येते आणि याच्यापेक्षा त्याला चांगल्या शेंगा आहे. आणि जे असं
जो फरक आहे म्हणजे कुठंतरी आपलं जर बघितलं तर काही पापड्या अशा सुकल्या, तर त्याचा परिणाम आपल्याला तो त्या तूर पिकामध्ये दिसला नाही आहे. त्या प्लॉटचाही आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे. तर अशा एकंदरीत गोष्टी आहे. म्हणजे मग त्या व्हेरायटीचा सुद्धा आपण जर उपयोग करता आला तर करू. आता याच्यामध्ये काय झालं आहे की एखाद्या ठिकाणी कुठेतरी एक दाणा भरलेलं नाही आहे, तर त्याचा एकंदरीत काय विषय आहे ते सुद्धा जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. कारण अंकुरची जी व्हेरायटी आहे 13-7 त्याच्यामध्ये अशा पद्धतीने कुठलाच प्रादुर्भाव नाही आहे. परंतु या व्हेरायटीमध्ये आपण कित्येक ठिकाणी बघितलं की आता इथं बघा एक दाणा कुठंतरी भरलेला नाही. आणि फवारणी जर म्हटलं तर आपल्याला तिन्ही फवारणी व्यवस्थित झालेली आहे. पहिली फवारणी जेव्हा आपली कणावर होती तूर तेव्हा आपण प्रोफेक्स सुपर प्लस एक टॉनिक सुपर बियॉन, ते टॉनिक तुम्ही कुठलंही वापरू शकता. आणि प्रोफेक्स सुपर न वापरता तुम्ही प्रोक्लेमसुद्धा वापरू शकता. पुढच्या वेळेस आपण तसंच करणार आहे. कारण प्रोफेक्स सुपरचा जो कालावधी आहे एक 5-6 दिवस, कारण ते गॅस पॉइझन आहे. परंतु प्रोक्लेमचा जो आहे तो एकंदरीत 15 म्हणता नाही येत, कारण 12 ते 10 दिवसांनाच फवारणी, 12 दिवसांनाच फवारणी घ्यायला पाहिजे. कारण आपण जे 15 दिवसांना म्हणतो, परंतु 2-3 दिवसामध्ये ते अळीचं प्रमाण किंवा त्या अंड्यांचं प्रमाण सुरू होते, परंतु आपल्याला ते कळून येत नाही. मग आपण काय करतो 15 दिवसांना फवारणी घेतो आणि आपल्याला परत तिच्यात कुठलाच रोग दिसत नाही. परंतु आपलं असं झालं होतं की आपल्या याच्यामध्ये 15 दिवसांना फवारणी घेतल्यानंतर मग 2-4 दिवसांना कुठंतरी अळी मेलेली आपल्याला दिसत होत्या. म्हणजे मग त्या गोष्टी सगळ्या टाळण्यासाठी आपण अगोदरच फवारणी घेणं गरजेचं आहे. पुढच्या वर्षी आपण तसंच करणार आहे. प्रोक्लेम वापरायचा आहे. त्यासोबत कुठलं एक टॉनिक जे कणावर अशी तूर जेव्हा होती आपली तेव्हा वापरलं होतं. त्याचा आपल्याला खूप सारा फायदा झाला, कारण खूप चांगल्या पद्धतीने तूर फुटली होती. मग त्यानंतर आपण 6 दिवसानं आपण त्याच्यामध्ये प्रोक्लेम वापरलं होतं. आणि त्यानंतर मग प्रोक्लेममध्ये आपण विविध घटक घेतले होते. त्याच्यामध्ये आपण टॉनिक घेतलं होतं टाटा बहार, चांगल्या क्वालिटीचं आहे, चांगलं काम करते आणि त्यानेच खूप फुलांची संख्या आणि त्याचबरोबर फुलांचं शेंगेमध्ये आपलं रूपांतर झालं होतं. त्याच्यामध्ये आपण टिल्ट वापरायचं आपल्याकडे हेक्झल होतं ते आपण वापरलं होतं, पण टिल्टचे चांगले रिझल्ट आहे. त्या गोष्टी आपण केल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये आपण मायक्रोन्यूट्रिएंट घेतलं होतं FRC किंवा FCR कुठली तरी एक कंपनी आहे खताची, त्याचं पण आपल्याला चांगले फायदे झाले होते. आणि मग तिथून एक 10 ते 15 दिवसानंतर म्हणजे पापडी अवस्था जेव्हा झाली तेव्हा मग परत आपण एक फवारणी घेतली. त्याच्यामध्ये आपण बॅरेझाईड घेतलं. आता आपल्याला असं वाटलं होतं की आपल्या 4 फवारण्या होतील, म्हणजे बॅरेझाईड नंतर आपल्याला अजून दुसरी फवारणी घ्यावं लागेल, कारण त्याच्यामध्ये शेंगांचं प्रमाण कमी होतं. तर ते न होता त्या 8 ते 10 दिवसामध्ये खूप साऱ्या शेंगा झाल्या आणि त्या भरल्यासुद्धा आणि अशीसुद्धा अवस्था त्याच्यामध्ये होऊन गेली. मग ती एक फवारणी आपली टाळली. आता आपल्याला फवारून 8 ते 10 दिवस झाले. मग अजून 4-5 दिवस झाल्यानंतर आपल्याला फवारणीची आवश्यकताच भासणार नाही, कारण मागच्या जे शेंगा आहेत त्याचं प्रमाण एक साधारणतः 30% आहे. म्हणजे 70% शेंगा तुम्ही बघू शकता की अशा काही भरलेल्या आहेत, काही पिवळ्या पडलेल्या आहेत, काही एकदम टम त्याच्यामध्ये दाणा झालेला आहे, अशी अवस्था आहे. मग ते एकंदरीत तसं थोडंसं नियोजन आपलं हुकलं नाही. तर त्याच फवारणीमध्ये आपल्याला कोराजन वापरायचं होतं, कारण कोराजन काय करते की मग तुम्हाला दुसरी फवारणी घेण्याचं कामच ठेवत नाही. तर असं एकंदरीत मित्रांनो तुम्ही बघू शकता. आता हा जो फरक तुम्हाला सांगितला की आता इथं अंतर राहिलेलं आहे एक 2 ते 2.5 फूट खाली जमिनीला टेकायचं. तर हे अंतर पुढच्या वर्षी आपण टेकून दाखवणार, कारण थोडंसं लांब तुम्ही सोयाबीनची लागवड केली इकडून आणि तिकडून, तर काय होते की खालून त्याला फुटतात, खालून ती तूर चांगली फुटते. आणि आपल्याला तसंच करायचं आहे की ती तूर आपली खालनं फुटली पाहिजे. जेवढी ती तूर खालनं फुटेल तेवढी पूर्ण अशी लेलेल. आणि ही जे 7-8 फूट हाईट आहे त्याच्यापेक्षा आपल्याला एखादा फूट कमी असले चालेल, परंतु पूर्ण खाली ती गेली पाहिजेत. आता इथं बघा, इथं 10.5 फुटाचं अंतर आहे, परंतु इथं जर बघितलं तर माणसाला जाईल एवढी जागा राहिली आहे, म्हणजे 1 ते 1.5 फूट. कारण एवढ्या चांगल्या पद्धतीने क्वालिटीनं ती तूर आलेली आहे. आणि जर आपण थोडीशी अर्ली लागवड जर केली तर हेच सुद्धा अंतर भरते. परंतु आपण पुढच्या वर्षी एकतर हेच अंतर ठेवून अर्ली लागवड करू किंवा मग 7.5 फूट याच्यामध्ये अंतर घेऊ आणि चांगल्या पद्धतीनं त्याचं नियोजन करू. कारण मित्रांनो, संपूर्ण प्लॉट तुमचा असा भरला पाहिजेत, तेव्हाच तुम्हाला निश्चितच जास्त उत्पन्न होईल. हे जे अंतर आहे हे न धड काहीच कामाचं नाही, कारण याच्यामध्ये तुम्ही दुसरी काही लागवड करू शकत नाही. हे अंतर तुम्हाला असंच ठेवून जेव्हा तुमची तूर पीक निघेल तेव्हा त्याचा कुठंतरी वापर होईल. मग त्यापेक्षा जर हे जे काय 2-2.5 फूट अंतर राहत असेल त्याच्यामध्ये आपण 10.5ची न करता 7-7.5 फुटावर लागवड करून
तशी जर लागवड केली तर तुम्हाला चालायलासुद्धा जागा राहिली नाही तरी चालेल, परंतु फवारणी वगैरे पूर्ण तुमची अशी होऊन जाते. तर अशा निश्चितच तुम्हाला गोष्टीसुद्धा करायच्या आहे. तुमची जर तूर याच्यापेक्षा चांगली असेल तर तुम्ही ते कमेंट करा की कशा पद्धतीने तुमची तूर आहे आणि तुमचे कसे अनुभव आहेत, कशा पद्धतीने तुम्ही तूर पिकाचं एकंदरीत नियोजन केलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी सांगा. कारण शेतकऱ्याला एकंदरीत उत्पन्न वाढलं पाहिजे, त्यासाठीच आपल्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे. पारंपरिक शेती सोडून आधुनिककडे वळून चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळवणे हा आपला सगळ्यांचा एक ध्यास आहे. आता इथं तुम्ही बघू शकता की जसं जसं आपण तिकडे जाऊ तसं चांगल्या पद्धतीने तूर आपल्याला बघायला मिळत आहे. आता हा जो काही विषय आहे तो जमिनीचा निचरा जसा जसा जमिनीत झाला तसं तसं ते तूर पीक चांगल्या पद्धतीने बहरलं आणि फुटलंसुद्धा. ह्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. आपली जे मागचे व्हिडिओ आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे. आणि हे सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि काय आमच्या जर चुका असतील तर त्या तुम्ही सुद्धा याच्यामध्ये सांगा की अशा पद्धतीने तुमच्या चुका झालेल्या आहेत, तुम्ही याच्यात हे करायला पाहिजेत, जेणेकरून मग आम्हालाही त्यापासून कळेल आणि त्याच्यातून आम्हाला शिकता येईल. आता तुम्ही इथं आपण जसं जसं खाली जाऊ तुम्हाला मला ती गोष्ट दाखवायची आहे की जिथे आपण त्याच्यामध्ये मूग किंवा उडीद लागवड केला होता आणि अंतर ठेवून लागवड केली होती, तर तिथे आपलं तूर 10.5 फुटाचं जे अंतर आहे ते पूर्ण झोकलेलं आणि पूर्ण भरलेलं आपल्याला तिथं दिसते. तर हा जो परिणाम आहे हा एकंदरीत त्याच गोष्टीचा आहे की खाली जेव्हा आपलं तूर पीक असते जेवढे फुटवे त्याला खाली फुटतील जास्त तेवढं ते एकदम बहरते आणि खालून त्याला फुटवे येतात. आता इथं बघा, इथनं म्हणजे माणूस जाईल एवढी जागा आहे फक्त फूटभर. तर कारण इथं जे खाली आहे इथं आपण मुगाची उडदाची लागवड केली होती, तर काय झालं की त्याची जी हाईट आहे एकदम कमी राहते, तर त्याच हिशोबाने त्याला फुटवे फुटतात. तिथनंच फुटवे याला फुटले. आता तिथं बघा एकदम खालून म्हणजे 1-1.25 फुटापासूनच त्याला जर फुटवे फुटले तर ते तूर पीक वरती न जाता असं लोंबून जाते, खाली येते आणि चांगल्या पद्धतीने त्याला क्वालिटीच्या शेंगासुद्धा येतात. आता इथं बघा, इथं जर बघितलं तर शेंगांचं एकदम इतकं प्रमाण आहे की भयानक आणि फुटवे पण त्याला तेवढेच होते, त्यामुळे ते शेंगांचं प्रमाण झालेलं आहे. आणि त्याचं एक जे तुम्हाला सांगितलं तेच कारण. इथं बघा सिंगल 2-2 एक दाणा आहे, परंतु काय झालं आहे की त्याला खालीच जास्त फुटवे फुटलेले आहेत. तर बघा खाली जास्त फुटवे, त्यामुळे त्याचं वरती न जाता जो झोक आहे तो खालीच आला आणि त्याचं निश्चितच शेंगांमध्ये रूपांतर भरपूर झालं. आता इथं बघा, इथं खाली असं आपलं तूर पीक पाहिजेत की अशा पद्धतीने त्याला खालून फुटवे येतील. आता इथं 4 दाणे आहेत तर त्याचा एवढा काही फरक नाही आहे, परंतु आजूबाजूच्या ज्या 2-2 दाण्यांचा किंवा 1 दाण्यांचा पूर्ण हा असा भारा शेंगांचा तुम्ही इथं बघू शकता. तर असं निश्चितच झालेलं आहे. इकडून सुद्धा तसंच झालेलं आहे. 10.5 फुटाचं सुद्धा अंतर याच्यामध्ये झाकू शकते. मग ही अशा तऱ्हेनं जर तुम्ही तिची लागवड केली तर बघा तूर पीक कसं लिहिलेलं आहे. तर 2 गोष्टी आपण सांगितलं आहे की एकतर आपण अंतर कमी करू, एकतर हेच अंतर ठेवून लवकर लागवड आणि थोडंसं याच्यामध्ये अंतर ठेवू, असं आपल्याला करायचं आहे. मग ते यावर्षी आता एकरी उत्पन्न किती होते त्या हिशोबावर आपल्याला करायचं आहे. म्हणजे जर एकरी आपल्याला ॲव्हरेज जास्त लागला तर मग आपल्याला जास्त काही याच्यात हस्तक्षेप करण्याचं काम नाही, परंतु जर ॲव्हरेज कमी लागला तर मग आपण अंतर कमी करण्याकडे थोडंसं लक्ष देऊ. आणि उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे प्रयोग करणं हे देखील गरजेचंच आहे. वाण तुम्ही कुठलं वापरता, ते कुठलं वाण चांगल्या पद्धतीने काम करते का, चांगलं उत्पन्न देते का, ते सुद्धा तुम्ही कमेंट करा. कारण आपण हे लावलेलं आहे अंकुरचं चारू, ह्याहीपेक्षा आपल्याला क्वालिटीचं दिसतं आहे अंकुरचं 13-7. कारण एकंदरीत ते 15 दिवस आधी येतं याच्या आणि त्याच्या शेंगा ज्या आहेत दाणे टपोरे आहेत. आता राहिला मुख्य गोष्टीचा विषय तो म्हणजे भावाचा. कारण अंकुरची जी चारू आहे त्याला मार्केटमध्ये इतर वाणांच्या तुलनेत 200-300 रुपये जास्त भाव आपल्याला पाहायला मिळते. आणि जी गोदावरी आपण म्हटली जाते पांढरी तूर, तर तिला काय आहे की तिला मार्केटमध्ये ह्या वाणाच्यापेक्षा 1000 रुपयाने वाण मार्केट कमी आहे. मग त्या गोष्टी होतात आणि उत्पन्न त्याचं जर साहजिक याच्यापेक्षा 1-2 क्विंटल जास्त झालं तर मग तो फरक तिथंच येऊन जातो. म्हणून कित्येक शेतकरी त्या वाणाची लागवड करत नाही शक्यतोवर, आणि हे जे आपले चारू किंवा अंकुरची 13-7 ह्या वाणांची लागवड करतात आणि त्याच्यातून निश्चितच जसं उत्पन्न होईल
तसं ते घेऊन पुढे जातात. कारण त्याचं जास्त उत्पन्न घेऊनही ह्याच भावाच्या फरकामुळे तिथंच जर येत असेल तर मग त्याच्यात आपल्याला पाहिजे तसा नफासुद्धा सापडत नाही. आता इथंसुद्धा तुम्ही बघू शकता की चांगली तूर आपली आलेली आहे. शेंगांचं प्रमाण खूप सारं झालेलं आहे. काही शेंगा तर वाढलेल्या आहेत. तुम्ही इथं बघू शकता की याच्यात दाणे होऊन ह्या वाढलेल्या आहेत. आता ह्या 15 दिवसामध्ये बरीचशी अजून ती तूर काय म्हणता येईल शेंगांनी खाली झुकेल आणि त्याचबरोबर त्याचं एकंदरीत परिपक्व अवस्थेमध्ये रूपांतर होताना आपल्याला मिळेल. आता पुन्हा आपण तशाच भागामध्ये आलेलो आहोत जिथं ते तुम्हाला जो फरक सांगितला होता तसा का झालेला आहे. कारण जेवढा खालून त्याला फुटवे तेवढी तुमची तूर बहरेल आणि त्याला शेंगा येतील. आता इथं बघा खाली फुटवे बघा किती खाली आहे. एकदम खाली 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 फुटवे एक अर्ध्या फुटावरच आता इथं फुटवे आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या गोष्टी निश्चितच तुमच्या तूर पिकामध्ये फरक दाखवतात. अशी लागवड जर केली तर ते अंतर जे 10.5 फुटाचं दिसतंय ते असं भरून जाते. मग जर ते असं अंतर भरत असेल तर आपल्याला काही एक हरकत नाही आहे याच्यामध्ये इकडून तिकडून अंतर सोडण्यासाठी. आता इथं बघा आता याचं खोड केवढं एक खोड झालेलं आहे. असे जर खोडं प्रत्येक आपल्या तूर पिकाचे जर झाले तर आपल्याला ॲव्हरेज निश्चितच जास्तीत जास्त लागेल. कारण जेवढे खालून त्याचं फुटवे तेवढं त्याला शेंगांचं प्रमाण. आणि वरतीसुद्धा तुम्ही बघू शकता की याला खूप शेंगा आहेत. आणि तशीच अवस्था इकडेसुद्धा आहे. जसं जसं आपण इकडे जाऊ तसं तसं. आता इथं जो फरक आहे इथं पांढरी जमीन आणि काय झालं की ह्या जमिनीमध्ये जे सोयाबीन होतं ते एकदम बाटकं बुटकं राहिलं. आणि ह्या जे पाईपलाईनच्या याच्यात आहे तर इथं सोयाबीनच नव्हतं असं. कारण काय झालं ट्रॅक्टरचं जे आलं ते इथपर्यंतच पेरणी झाली, इथपर्यंतच पेरणी झाली. मग मधात जेवढाही तो गॅप राहिलेला आहे तर त्या गॅपमध्ये त्याची उंची कमी राहिल्यामुळे त्याला खालून तूर पिकाला आपल्याला फुटवे झाले. कारण आजूबाजूला त्याला परिस्थिती चांगली होती आणि तिला खाली फुटण्यास वाव होती. आता इथं बघा ते पण त्याचं खोड केवढं आहे, याचंसुद्धा खोड केवढं आहे, त्याचंसुद्धा खोड केवढं आहे त्याचं. तर ह्या गोष्टी आपल्या ज्या लक्षात आलेल्या आहेत त्या पुढच्या वर्षी आपल्याला करणे गरजेचं आहे की अंतर सोडून लागवड आणि एकंदरीत त्याची खालून शेंडे खुडणे. जर 30 दिवसापेक्षा एक 20-25व्या दिवशीच तुम्ही त्याची शेंडे खुडणी करू शकता. म्हणजे ते तेवढं खालून त्याला फुटवे फुटतील आणि ते तूर पीक चांगल्या पद्धतीने येईल. तर असं एकंदरीत गणित आहे. व्हिडिओ थोडा लांब झाला परंतु आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आजच्या तारखेमध्ये याच्यामध्ये कवर करायच्या होत्या म्हणून आपण त्या सगळ्या केलेल्या आहेत. आता इथं बघा पूर्ण 10.5 फुटाचं अंतर झाकलेलं आहे. तर हेच एक मात्र कारण की खालनं फुटवे फुटले त्याला खाली एकदम ती तूर तिथं बघा एकदम खाली म्हणजे अर्ध्याच फुटावर. आणि काही काही ठिकाणी आपण बघितलं की 1.5-2 फुटावर त्याला फुटवे. मग जेवढे खालून फुटवे तेवढं ते तूर पीक चांगलं. आता इथंसुद्धा बघा इथं ते खाली असं आहे एकंदरीत. तर मित्रांनो चला भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. तर निश्चितच अजून तुमच्या काही कमेंट असतील तर त्या करा आणि सांगा की असं असं आमच्या तूर पिकामध्ये आहे, आम्ही असं असं लागवड केलेली आहे, अशी अशी आमची तूर झालेली आहे. आता इथं जर बघितलं तर पूर्ण तुम्हाला दिसते की इथनं 6 फूट म्हणजे इथनं हे 3 आणि ते 3 पूर्ण 6 फूट ही तूर अशी व्याप्त झालेली आहे. 6पेक्षा जास्त म्हणलं कारण इकडे जर म्हटलं तर एक साधारणतः 4.5 कारण इकडून 4.5 म्हणजे पूर्ण 9 फुटापर्यंत हे तूर भरलेली आहे. आणि एखादा फूट अंतर ह्याच्यामध्ये जायला आपल्याला दिसत आहे. पूर्ण 10-10.5 फूट अंतर पुढच्या वेळेस आपलं पॅक होईल अशी आपण आशा करू आणि त्याच पद्धतीने त्याची पुढच्या वर्षी लागवड करू. कारण जे हे अंतर आहेत ते आपण कमी करून घेणार आहेत. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला जर माहिती आवडली, लांब झाला व्हिडिओ तरी आपल्याला तो बनवायचा होता. माहिती जर आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि बघत राहा आपलं चॅनल. ठीक आहे, भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन.